क्षत्रिय ही फक्त एक जात जमात नव्हती, तर जे राज्यावर यायचे तर ते स्वतःला क्षत्रिय म्हणून घेत होते. त्या अंगाने क्षत्रिय म्हणून आपण पाहू शकतो. आणि दुसऱ्या एका अंगाने सुरुवात कुठून आली कृष्णाची? म्हणजे छांदोग्य उपनिषदामध्ये पहिला उल्लेख आहे असं म्हटलं गेलंय. नर आणि नारायण हे दोन व्यक्तिमत्व हळूहळू मूळ धरू लागले आहेत भारतीय संस्कृतीमध्ये. महाभारतामधला कृष्ण हा एक वेगळाच प्रकार आहे. हो. तो कशामधनं आलाय? तो एखाद्या राजेशाही मधनं आलाय की त्या काळात जी गणराज्य स्थापित झाली होती भारतामध्ये तो त्या गणराज्यामधनं आलाय? कशातला आहे? कृष्ण हा एका गणराज्यातून आलेला आहे. अच्छा. तर त्यावेळेस मथुरा, गोकुळ या परिसरात छोटी छोटी गणराज्य होती. सौराष्ट्रात जाऊन व्यापार शिकून घेतला त्यांनी आणि व्यापारात समृद्धी कमवली. अन्यायावर आता न्यायाची परत मोहर लावणे असा प्रकार आहे असं मला वाटतं. लोकांच्या आजच्या चर्चेमध्ये तुमचे स्वागत. आज आपण एक इंटरेस्टिंग विषय, एक रोचक विषय घेणार आहोत. तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्यांना म्हटलं जातं, कृष्ण, कृष्णलीला आणि कृष्णाची बदलती रूपे. अगदी युगंधर कृष्ण ते आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. तिथपासून हा कृष्ण कसा बदलत गेला आहे आपल्यावर चर्चा करायला इतिहासाचे अभ्यासक अमित भगत आहेत. धन्यवाद सर. तुमचे स्वागत आहे. तर सुरुवात कुठून आली कृष्णाची? म्हणजे छांदोग्य उपनिषदामध्ये पहिला उल्लेख आहे असं म्हटलं गेलंय. तर तिथपासून सुरुवात आहे का त्याच्या आधीपासून कोण सुरुवात आहे? तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर, छांदोग्य उपनिषदामध्ये त्याचा उल्लेख आहे. पण त्याचा अजूनही उल्लेख पतंजलीच्या काव्यामध्ये दिसतो आपल्याला. अच्छा. पतंजलीने उल्लेख केलेला आहे, पाणिनीने अष्टाध्यायीमध्ये त्याचा उल्लेख केला आहे. पाणिनीने तर असा उल्लेख केलेला आहे की नर आणि नारायण हे दोन व्यक्तिमत्व हळूहळू मूळ धरू लागले आहेत भारतीय संस्कृतीमध्ये. अच्छा. तर हा एक उल्लेख खूप महत्वाचा उल्लेख आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की आतापर्यंत कृष्ण भक्ती हा भारतीय संस्कृतीचा मुख्य गाभा नाही, परंतु हळूहळू तो तग धरू लागलाय, मूळ धरू लागलाय. तर हे आपल्याला त्याच्यातून कळतं. मग ते विविध प्रकारचे संप्रदाय, नारायणीय संप्रदाय किंवा मग पंचवीर जो संप्रदाय होता, हे असे संप्रदाय मिळून तो कृष्ण तयार झालाय का? असं म्हटलं जाऊ शकतं. कारण असे जे संप्रदाय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पंचरात्र आपण ज्याला म्हणतो, तर साधारणतः इसवी सन पूर्व 2-3 शतकामध्ये तर त्याचे आपल्याला काही एव्हिडन्सेस मिळतात, ज्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला ओघाओघाने येताना दिसतो. अच्छा. मुख्यत्वे करून बेसनगर पिलर इन्स्क्रिप्शन मध्ये ही उल्लेख वासुदेव भक्तीचा आहे. बरोबर आहे. तर हा एक वासुदेव पंथ किंवा पंचरात्र ज्याला म्हणतात, तर त्या पंथाचा एक देव म्हणून याचा उल्लेख आहे. परंतु त्याची उपासना किंवा त्याची भक्ती तितक्या मूळ स्वरूपात किंवा फक्त कृष्णापुरतीच मर्यादित राहील अशा स्वरूपात दिसत नाही. तर तो त्या एकंदर सगळ्या प्रभावळीचा एक केंद्रबिंदू म्हणून तो पाहिला जातो आणि तो त्यांच्या सोबतच पाहिला जात होता. कारण त्याला जर आधार फक्त एकच रंग हेच जर प्रमाण असेल तर ते असू शकत नाही. ती एक थेरी नक्कीच असू शकते, परंतु तेच एकमेव असा अनुमान आहे असं सांगता येऊ शकत नाही. महाभारतामधला कृष्ण हा एक वेगळाच प्रकार आहे. हो. तो कशामधनं आलाय? तो एखाद्या राजेशाही मधनं आलाय की त्या काळात जी गणराज्य स्थापित झाली होती भारतामध्ये तो त्या गणराज्यामधनं आलाय? कशातला आहे तो? निश्चितच कृष्ण हा एका गणराज्यातून आलेला आहे. अच्छा. तर त्यावेळेस मथुरा, गोकुळ या परिसरात छोटी छोटी गणराज्य होती. अच्छा. पशुपालक जो समाज होता त्या समाजाची छोटी छोटी गणराज्य होती आणि त्या गणराज्यांनी ठरवलेलं होतं की त्यांचा एक नियुक्त असा प्रतिनिधी किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर ज्याला म्हणतात, मंत्रिमंडळ, अशा प्रकारे ते त्याचं नियमन करेल त्या गणराज्यांचं. तर त्या एका गणराज्यातून तो आला होता. परंतु हळूहळू त्याच्या आजूबाजूला जे वेगवेगळी साम्राज्य उदयाला येत होती, तर त्या साम्राज्यांना ती गणराज्य लिक्विडेट करायची होती, खालसा करायची होती. त्यासाठी त्या गणराज्यामध्ये त्यांचा शिरकाव होत होता. कंस हे त्याचंच एक रूप आहे. त्याने गणराज्य अशी बरीचशी गणराज्य खालसा करून मथुरा हे एक एम्पायर फॉर्म केलं होतं आणि त्यामुळेच कंसाला आपला जावई करून घेणं हे जरासंधाला पॉलिटिकली एक टॅक्टिकल मूव्ह वाटत होता. तर त्याचा वापर करून त्याला ती गणराज्य लिक्विडेट करायची होती, जेणेकरून फक्त साम्राज्यांचं अस्तित्व राहील आणि ही सगळी गणराज्य नाहीसे होतील. तर त्यामुळे ते कंसानी त्याच्या आधीचे जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे तो स्वतः एक त्याच्यातला मंत्री होता. ते केल्यानंतर त्यांनी अधिकारशाही गाजवून त्याच्यामध्ये मोनोपली एक्झिस्ट केली आणि त्या सगळ्यांना तुरुंगात डांबलं. तर जो उग्रसेन राजा, आता तो राजा खरोखर होता हयात का नाही हा एक वेगळा प्रश्न आहे. पण असा कोणता एक वृद्ध व्यक्ती जो विद्वान आहे
त्याला त्यांनी तुरुंगात डांबलं. हे त्याचं एक प्रतिकात्मक स्वरूप आहे. ओके. यांनी सगळ्यांना इव्हन वासुदेवालाही तुरुंगात डांबणं, ते तुरुंगात डांबणं हे आपण त्या प्रतिकात्मक स्वरूपात घेतलं पाहिजे, जिथे आपल्याला हे कळतं की त्याला ते सगळं लिक्विडेट करायचं होतं आणि त्याला त्याचं साम्राज्य म्हणजे एम्पायर बिल्डिंग करायचं होतं, हे त्याच्यातून आपल्याला आढळून येतं. मग महाभारतातल्या कृष्णाच्या आयुष्याचं काय ध्येय आहे? त्याला हे पुन्हा एकदा त्याचं गणराज्य जे आहे ते पुन्हा स्थापित करायचंय का यादवांचं? यदुवंश जो होता ते त्याला पुन्हा आणायचं पुन्हा त्या नक्कीच. भागामध्ये. नक्कीच. कारण हे जे गणराज्य होतं, ते गणराज्य हे मूळ स्वरूप होतं आणि जे एम्पायर बिल्डिंग ज्याला म्हणतो, जे साम्राज्यीकरण होतं, ते साम्राज्यीकरण त्यांना नको होतं आणि त्यामुळं त्यावेळचे जे काही अक्रूर किंवा इतर कोणी विद्वान असे सोबत घेऊन त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की परत ते गणराज्यामध्ये परिवर्तित करायचं आणि त्यामुळेच कंसाचा झालेला वध हा एक व्यक्तिगत शूरता न पाहता, ज्याला आपण पॉलिटिकल असॅसिनेशन म्हणतो, बरोबर. अशा स्वरूपात तो कंसाचा वध या लोकांनी घडून आणला. ज्याला ऑर्केस्ट्रेशन म्हणतो तसं तो घडून आणला आणि ते घडवल्यानंतर त्यांनी परत ते गणराज्याकडे आपली वाटचाल सुरू केली. परंतु असं गणराज्य होत असताना बरोबर आहे. बाजूची साम्राज्य याची दखल वेगळ्या प्रकारे घेतील, कारण ती घडी आपण विस्कटून देतोय, बदलवतोय, हे जेव्हा त्यांना जाणवेल तेव्हा तो निश्चितपणे आपले आक्रमण करेल. ही भीतीही त्याला होती आणि कृष्णाला ते कळून आल्यानंतर कृष्णाने ठरवलं की आपण इतक्या मोठ्या साम्राज्यासमोर, खास करून जरासंधाच्या मगध साम्राज्यापर्यंत समोर आपण तग धरू शकत नाही. म्हणून त्याने आपलं पूर्ण यादव कुळ, ज्याला पॉप्युलेशन ट्रान्सफर म्हणतात, तशा प्रकारे पूर्ण लोकसंख्या आपली पूर्ण तिथून घेऊन ती हलवली द्वारकेला, म्हणजे समुद्रकिनारी, गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत हलवली. तर हे ट्रान्झिशन हा एक खूप असा निर्णय आहे, जे म्हणतात ना, ज्याला आपण म्हणतो हृदयावर दगड ठेवून घेणार निर्णय. कारण आपली जन्मभूमी सोडणं, हिजरत ज्याप्रमाणे इस्लाममध्ये सांगितली जाते, मक्का टू मदिना जाणं, तशा प्रकारे हिजरत केल्यासारखंच हे होतं. म्हणजे मला इस्लाम आणि हिंदू धर्मांचं असं कम्पॅरिझन करायचं नाहीये, पण बोलायचा मुद्दा हा की जन्मभूमी सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणे हा खूप जो क्लेशदायक निर्णय तो त्याला घ्यावा लागला. कारण ती घडी जी त्यांनी विस्कटवली आहे ती नक्कीच परत कोणतरी साम्राज्यीकरण करण्याच्या याच्यामध्ये ती मोठमोठ्या साम्राज्याला चॅलेंज देत होती आणि ती चॅलेंज आपल्याला सध्या तरी आपण पेलू शकत नाही. हे ध्यानात घेऊन त्यांनी पॉप्युलेशन ट्रान्झिशन केलं आणि पुढे त्याला त्याचं ते गणराज्य होतं ते उभारायचं होतं आणि त्या भागातली गणराज्य पूर्ववत आणायची होती, हे आपल्याला त्यातून दिसतं. असे मग क्षत्रियांची जी गणराज्य होती ती सुद्धा जी शाक्य आहेत, कोली आहेत, मल्ल आहेत, ते अशा प्रकारे तराईच्या भागात जाऊन, दूर जाऊन किंवा मग अगदी सिंधूच्या खोऱ्यामध्ये जाऊन त्यांनी केलीच होती. त्याचाच एक प्रकारचं एक रिफ्लेक्शन आहे असे म्हणता येईल. हो, कारण हे जे काही सुपीक गाळाचे प्रदेश आहेत त्या प्रदेशात खास करून, म्हणजे तराईच्या प्रदेशामध्ये आपल्याला खास करून अशी गणराज्य दिसतात. म्हणजे ते बुद्ध काळात आहे, जैन काळात आहे किंवा जो कृष्ण काळ आहे, जो आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, पण तो साधारणतः इसवी सन पूर्व 800, 900 किंवा 1000 पर्यंतचा असावा. ज्याला आपण उत्तर वेदिक काळ म्हणतो, त्याच्या आसपासचा तो असावा. पूर्व काळ तो निश्चितपणे नसावा. तर त्या काळामध्ये ही गणराज्य त्या भागात उदयाला आली होती आणि ही सगळी क्लस्टर्स मध्ये दिसतात. एकमेकांच्या सोबत ही सगळी गणराज्य आपापलं स्वतंत्र अस्तित्व टिकून आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये नियमन कसं असावं, नियमाचं पालन कसं असावं, कायदा सुव्यवस्था कसं असावं हे सांगणारं आहे. तर ही जी फर्टाईल ग्राउंड्स होते ती क्लस्टर्स मध्ये दिसतात. ती इथेही दिसतात, ती ज्याला आपण नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स म्हणतो, अर्जुनायन, योध्या या स्वरूपातही दिसतात आणि मध्य भारताच्या काही प्रांतामध्ये ही दिसतात, नर्मदा ओलांडताना काही गणराज्य आहे. तर अशी ती क्लस्टर्स मध्ये डेव्हलप होताना दिसतात आपल्याला. बरोबर आहे. आणि मग ते सौराष्ट्रात जाऊन व्यापार शिकून घेतला त्यांनी आणि व्यापारात समृद्धी कमवली आणि तेवढं सगळं करून सुद्धा पुन्हा या ब्रज भागामध्ये मथुरेच्या पुन्हा परत याची आस पण त्याने कायम ठेवली. हे थोडं इंटरेस्टिंग आहे. तिथे एवढी समृद्धी कमवली होती, सोन्याची द्वारका उभी केली होती, तर परत त्याची गरज काय का तसं ते? कारण आधीच सांगितल्याप्रमाणे जन्मभूमी सोडणं हा एक खूप क्लेशदायक निर्णय असतो. तो घ्यावा लागला आणि तो घेण्यासाठी जी परिस्थिती होती ती परिस्थिती अशी होती, ती प्रतिकूल परिस्थिती होती, त्यामुळे तो तसं करावं लागलं आणि त्यामुळे तो झालेला अन्याय आहे त्या अन्यायाची परतफेड न्यायिक भूमिकेतून जेव्हा त्याचं परत प्रतिस्थापना करू तेव्हाच ते होईल. तर ही खंत नेहमी योद्ध्यांना आणि विचारवंतांना असते. तर ती त्याला होती. जी पॉप्युलेशन किंवा जी लोकसंख्या ती ट्रान्सफर झाली, जी पूर्वी पशुपालक होती पण आता व्यापार करू लागल्यामुळं
जी भरभराटीला आली आणि त्याच्यातून जी सोन्याची द्वारका निर्माण झाली, तर त्या लोकांना निश्चितपणे हे स्थित्यंतर आवडलं असणार किंवा त्यांना आता जावंसं वाटणार नाही. परंतु राजासाठी, एखाद्या विचारवंतासाठी, एखाद्या फिलॉसॉफरसाठी हे एक मोठं चॅलेंज आहे, की ज्या प्रतिकूल परिस्थितीमुळे ही गोष्टी करावी लागली. परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर पुन्हा प्रतिस्थापना करणे म्हणजे ती साखळी पूर्ण करणे आणि अन्यायावर आता न्यायाची परत मोहर लावणे असा प्रकार आहे असं मला वाटतं. करता आलं का तसं? म्हणजे पुन्हा जेव्हा ते परत आले आणि पुन्हा आपलं त्यांनी राज्य उभं केलं मथुरामध्ये, ते हो. टिकलं का? तर ते तसं त्यांनी केलं, पण ते करत असताना पूर्णपणे आपली लोकसंख्या तिकडे ट्रान्सफर करता आली नाही. तर ते एक आपण ज्याला टिट्युलर स्वरूपात म्हणतो, नाममात्र स्वरूपात तिथे त्या गादीवर त्यांनी यादव कुळाचा व्यक्ती बसवला. तो कृष्णाला त्याच्या हयातीत करता आलं नाही, पण कृष्णानंतर त्याने ते अर्जुनावर काम सोपवलं. हो. अर्जुनाने यादव कुळाचा एक व्यक्ती त्या ब्रज भागामध्ये त्या साम्राज्यावर बसवला, गणराज्य स्थापन केलं आणि एका अर्थी कृष्णाचं जे काही प्रतिशोध होता जरासंधाच्या विरुद्ध किंवा साम्राज्यवादाच्या विरुद्ध, तो त्या प्रतिशोधाला त्यांनी तिथे निर्णयापद नेऊन सोडलं. पण विसंगत अशी वाटते की हे सगळं करताना त्याने पांडव नावाचं एक वेगळं साम्राज्याचं एक प्रकारे राजेशाहींना प्रोत्साहन दिलं, एक प्रकारे केलं. त्यांना जिंकून दिले, हो. हो. जे एक प्रकारे पुन्हा गणराज्यांच्या विरुद्ध जाणार होते. हो, हो. मग तसं वाटत नाही की विसंगती एक प्रकारे की त्यात गणराज्यांचा अखेर होणार आहे त्याला कुठेतरी कळत होतच, हम्म. तर थोडीशी दुःखांत त्याची जी प्रतीक हे वाटते हम्म. कॅरेक्टर, हम्म. त्याच्यामध्ये हा एक मुद्दा आहे असं वाटतं का? जर कृष्णाचा काळ इसवी सन पूर्व 8व-10व शतक जर असेल आणि गणराज्य अगदी इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकापर्यंत आहेत, तग धरून आहेत, बरोबर आहे. प्रॉस्परस आहे, याच्यावरून हे कळतं की गणराज्याचा तशा अर्थी अंत नव्हता. पण गणराज्याला जरासंधाच्या स्वरूपात आणि मगध साम्राज्याच्या स्वरूपात एक मोठं चॅलेंज आलं होतं. तर ते त्याला स्वीकारणं भाग होतं आणि त्याला प्रत्युत्तर देणं भाग होतं. त्यामुळं काळाने अजूनपर्यंत तरी कुस बदलली नव्हती की गणराज्यच नाहीशी झाली. तर गणराज्याला अनुकूल असं वातावरण आपल्याला सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये आढळतं, गुप्त काळातही आढळतं. तर त्यावेळेस गणराज्य होती आणि ती फक्त नाममात्र स्वरूपात नव्हती, तर फ्लरिशिंग आणि प्रॉस्परिंग स्टेटमध्ये होती, समृद्ध अवस्थेत अशी ती गणराज्य होती. परंतु ती गणराज्य जेव्हा त्याला ते गणराज्याचा परत प्रतिस्थापना करायची होती, तो प्रतिशोध घ्यायचा होता, त्यासाठी पांडवांबरोबर त्यांना सख्य करणं भाग होतं. त्याचं कारण असं होतं की लोकसंख्या ही त्यांनी ब्रज प्रांतातून नेऊन ती गुजरातच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत आणणे. तर यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की ज्याप्रमाणे एक गणराज्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं, तर साम्राज्य निश्चितपणे जाऊ शकतं आपली चतुरंग फौज घेऊन. हो. पण छोटंसं गणराज्य जेव्हा दुसरं एक साम्राज्य, कुरूंचं साम्राज्य याला ओलांडून जात आहे, तर कुरु निश्चितपणे ह्या गोष्टीला विरोध करणार नाही. कारण तो प्रतिशोध नाही, ते एक छोटंसं कोणतरी गणराज्य जातंय. पण जेव्हा दुसरं साम्राज्य त्याचा मागोवा घेऊन त्याच्या मागावर जेव्हा ते क्रॉस करायचा प्रयत्न करेल, जसं मगध साम्राज्य कुरुच्या प्रांतातून जाऊन जर ते घेऊ पाहत असेल, सौराष्ट्रावर आक्रमण करू पाहत आहे, तर निश्चितपणे त्याला ऑब्जेक्शन घेणार. हे कृष्णाला माहिती होतं. त्यामुळं कृष्णाने जवळपास कुठे आपली लोक न नेता ते थेट कुरूंचं साम्राज्य ओलांडून तिकडे नेली, जेणेकरून जरासंधाला, ज्याला पॉलिटिक्स कळतं, ज्याला जिओ पॉलिटिकल गोष्टी कळतात, तर त्याला हे कळणं स्वाभाविक होतं की तो त्याची फौज नेऊ शकत नव्हता. परंतु तशाही अवस्थेत त्याचे जे काही मित्र राष्ट्र होते, त्याच्यामध्ये कालयवन, दंतवक्र, जे राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या भागामध्ये होते, तर त्यांना त्यांनी त्याच्यावर पाठवलं की निदान त्यांनी त्याचा निपात करावा. त्यांना ते शक्य झालं नाही, कारण छोट्या छोट्या साम्राज्यांचा पराभव करणे हे कृष्णाला निश्चितपणे शक्य होतं. परंतु मोठ्या साम्राज्याचा पराभव करणे इथपर्यंत तरी सामर्थ्य यादवांचं नव्हतं, हे त्याला माहिती होतं. पशुपालक साम्राज्य, गणराज्य जे आहे, ते गणराज्यामध्ये निश्चितपणे तशी रिसोर्सेस नाहीये, तशी शक्ती नाहीये, त्यामुळे ते करू शकणार नाही, हे त्याला माहिती होतं. पुढे जाऊन त्यांना माहिती होतं की कायमस्वरूपी जरासंध हा एक मोठा चॅलेंज आहे. तर जरासंधाला हरवणे हे आपलं अंतिम ध्येय आहे. जरासंधाचं साम्राज्य नष्ट करणे, त्याला हरवणे हे अंतिम ध्येय आहे. पण याच्यामध्ये आपल्याला मदत कोण करणार? कारण सहाय्य घेणं गरजेचं होतं. पण जर कुरूंचं सहाय्य घ्यावं, तर कुरूंच्या मानाने हे क्षुद्र गणराज्य होतं, हे साम्राज्यही नव्हतं. तर कुरु का म्हणून त्यांना मदत करतील? तर जो एस्टॅब्लिश राजा आहे, तो एखाद्या संकटात सापडलेल्या शक्तिहीन यांना मदत जे करतो, तर ते नातं हे नेहमी राजा आणि भिकाऱ्याचं असतं, याचकाचं असतं. तर ते तसं करणार नाही. परंतु अशा काही व्यक्तींना जर आपण महत्वाकांक्षी
पद्धतीने जर आपण प्लॅन करून दिला की ते आता साम्राज्य निर्माण करू शकतात, हा. तर ते तुम्हाला आपला मित्र म्हणून पाहतील. म्हणजे पांडवांमध्ये जी साम्राज्यकांक्षा आहे हो, ती कृष्णाने फुलवली. कृष्णाने चेतवली हम्म, आणि कृष्णाने त्याला डायरेक्शन दिलं. तर तो जो सारथी आहे तो केवळ युद्धापुरता नाहीये, हम्म, तर तो पूर्ण ती भावना मनात चेतवणे, त्याला युयुत्सू करणे म्हणजे युद्धासाठी प्रेरित करणे आणि आपल्यावर अन्याय झाला आहे त्या अन्यायाचा वचपा आपल्याला आपल्या हयातीत काढायचा आहे, ही भावना पेरण्यामध्ये कृष्ण यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल. कृष्णाने महाराष्ट्र आक्रमण केलं होतं का? कृष्णाने एका प्रकारे महाराष्ट्र आक्रमण केलं होतं, कारण कौंडिन्यपूर हे जे ठिकाण आहे जे आपल्याला खूप एन्शियंट साईट म्हणतो, तर ते रुक्मिणीचं माहेर आहे. तर रुक्मिणी कुठल्या जिल्ह्यात आहे? अ, हे वर्धा नदीच्या काठी आहे. ओके. हो, वर्ध्यात. अमरावती अमरावती मध्ये आहे. तर ते त्याचं माहेर आहे. विदर्भ राज्य होतं. तर विदर्भच्या राजाची भीमसेनची मुलगी ही रुक्मिणी होती आणि ते रुक्मिणीला जिंकण्यासाठी पत्नी करून नेण्यासाठी त्यांनी त्याच्यावर आक्रमण केलं होतं. बरोबर. कथा रुक्मिणी स्वयंवराची सांगितली जाते, जिथं रुक्मिणीचं अपहरण केलं असं सांगितलं जातं. पण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो एक स्ट्रॅटेजिक मूव्ह होता, जिथे रुक्मिणीचं लग्न शिशुपालाबरोबर होणार होतं आणि शिशुपाल हा चेदी साम्राज्याचा राजा, जो मगधाच्या शेजारीच लागून राज्य आहे, तर त्याचा राजा आहे. तर त्या दोघांचं सख्य होतं. तर शिशुपालाची होणारी पत्नी पळवून नेणे हे फक्त शिशुपालाला नाही, तर ते मगध सम्राटालाही मोठं चॅलेंज होतं, जरासंधाला. तर तशा प्रकारे हा छुपा हल्ला त्यांनी केला असं म्हणता येतं. रुक्मिणीच्या भावाचं नाव रुक्मी आहे, हम्म, तिचं नाव रुक्मिणी आहे. तर रुक्मिणी याचा अर्थ जर आपण नीट पाहिलं तर त्या काळात ज्या काही राजकन्या होत्या तर त्यांची नावं एकतर पित्याच्या नावावरून असायची अच्छा. किंवा आपल्या राज्याच्या नावावरून असायची. ज्याप्रमाणे पांचाल नरेश म्हणून पांचाली आणि द्रुपदाची पोरगी म्हणून द्रौपदी, गांधार राज्याची राजकन्या म्हणून गांधारी, कौशल राज्याची राजकन्या म्हणून कौशल्या, अशी नावं होती. त्यावेळेस रुक्मिणीचं नाव हे जरा विचित्र वाटतं. तर ते कदाचित सोन्या सकट पळवून नेलेली अच्छा. रुक्मिणी, ओके. रुक्म याचा अर्थ सोनं होतं, तर सोन्या सकट पळवून नेलेली अच्छा. म्हणून ते नामकरण नंतरून झालं असावं हे आपल्याला दिसतं. त्याबाबत जरी वेगवेगळे ग्रंथ रचना झालेली असेल, वेगवेगळे काव्य रचना झाली असेल, परंतु हा एक आपण राजकीय पॉलिटिकल मूव्ह असं आपल्याला म्हणता येईल. नक्की एक प्रकारे ते महाराष्ट्राचं आक्रमण जरी असलं तरी हा. मराठीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये रुक्मिणी स्वयंवर लिहिले गेले. हो हो तुझं 28 रुक्मिणी स्वयंवर लिहिले आहेत. आहेत. काय एवढे लिहिले गेले मराठीमध्ये? एवढं का रुक्मिणी स्वयंवराचं वेळ लोकांना? रुक्मिणी स्वयंवराचा वेळ हे विशेषतः 9व्या, 10व्या, 11व्या शतकामध्ये जास्त आहे आणि ते यासाठी आहे की त्याच्यामध्ये एक नाट्यमयता आहे, अच्छा. ज्याच्यामध्ये जोपर्यंत म्हणजे 9व्या 10व्या शतकापर्यंत कृष्णाला देवाचं स्वरूप प्राप्त झालं होतं आणि देवाचं स्वरूप प्राप्त झालेल्या व्यक्तीला म्हणजे त्या देवाला त्याच्या आयुष्यातली एक नाट्यमय घटना, ज्याच्यामध्ये त्याने जो गांधर्व विवाह केलाय, आपली पत्नी पळवून दिलेली आहे, पुढे अर्जुनालाही त्यांनी ते सांगितलेले की तूही ते कर सुभद्रेला. आपल्या बहिणीच्या बाबतीत, सुभद्रेला पळून घेऊन जा. म्हणजे हे जे नाट्यमयता आहे त्याच्यामध्ये काव्य लेखनाला आणि साहित्य निर्मितीला प्रचंड वाव आहे. बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला रुक्मिणी स्वयंवर हे महानुभाव पंथांनीही केलेलं आहे, अगदी एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं आहे बरोबर आणि आहे. मधल्या काळात बऱ्याचशा संतांनी, पंडितांनी आणि साहित्यिकांनी त्याच्यावर लेखन रचना केलेली आहे. ओके, इंटरेस्टिंग आहे. आता हा जो महाभारतातले सगळे लोक आहेत हे सगळे क्षत्रिय आहेत. हम्म. म्हणजे सगळं क्षत्रियांचं राजकारण, क्षत्रियांच्या इच्छा आकांक्षा हम्म. याचं रिफ्लेक्शन महाभारतात पडतं असं वाटतं का? नक्कीच. कारण त्यावेळेस ज्यावेळेस ही राज्य आहे, तर ही सगळी राज्य ही आपल्याला 16 महाजनपद जी सांगितलेली आहेत त्यांच्याशी मिळती जुळती आहे. म्हणजे जणू काही ती 16च्या 16 महाजनपद आपल्याला महाभारतात पाहायलाच मिळतात. बरोबर आहे. सगळीच्या सगळी पाहायला मिळतात. म्हणजे विराट नगरी पाहायला मिळते, आपल्याला अंग देश पाहायला मिळतो, चेदी पाहायला मिळते, कुरु, पांचाल हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. तर ही जी महाजनपद निर्माण झाली होती त्यामध्ये क्षत्रियांनी म्हणजे जो राज्यकर्ता होता ती जमातच क्षत्रिय अशी म्हटली जाऊ लागली आणि या क्षत्रियांनी त्याच्यावर नियमन करायला सुरुवात केली, कंट्रोल इस्टॅब्लिश केला आणि क्षत्रिय आपापसात झुंजत होती, एक दुसऱ्याचं राज्यावर आक्रमण करत होती, स्वतःचं साम्राज्य वाढत होती. म्हणजे याला आपण एज ऑफ एम्पायर अशा स्वरूपात म्हणू शकतो आणि या एज ऑफ एम्पायर क्रिएशन मध्ये सर्वात मोठा वाटा क्षत्रियांचा होता. त्यामुळे क्षत्रिय ही आपल्याला आघाडीवर पण मग दिसतात. ज्या प्रकारे वर्चस्व दिसतं ते ब्राह्मणांचं महत्व दुय्यम आहे महाभारतामध्ये. एकच फक्त द्रोणाचार्यांनी राज्य ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, हो. पण त्याला पण द्रुपदाच्या मुलाने
मारलंय दृष्टमने आणि एक प्रकारे बदला हम्म. घेतला. हम्म. पण मग बाकी तर नाहीये. पण मग हे जे क्षत्रियांचं जे वर्चस्व होतं सरळ सरळ ते महाभारताच्या कुरुक्षेत्रातल्या युद्धामुळे हम्म. कमी झालं असं वाटत नाही. कारण त्यानंतर जे सगळे आले पुढचे, समजा मौर्य आले, नंद आले, गुप्त आले, कोणी क्षत्रिय नाहीये. मग क्षत्रियांचं वर्चस्व तिकडे संपुष्टात मिळालं असं काही दिसून येतं का? अशा प्रकारे पण आपण इतिहासाला पाहू शकतो की क्षत्रिय राजे एकमेकांशी झुंजून त्याच्यानंतर जे काही विध्वंस झाला, एक तर राज्य पादाक्रांत केली गेली, राज्य निर्माण झाली, किंवा अशी काहीतरी दुबळी राज्य निर्माण झाली ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या तरी, ज्याला वॉरिंग स्टेट म्हणतो, अशा कम्युनिटीला, अशा संघाला यायचं स्थान मिळालं. मग त्यामुळे ज्या लोकांनी यांना बाजूला सारून आपली राज्य निर्माण केली त्यांनी आपलं क्षत्रियत्व धारण केलं. बरोबर. म्हणजे क्षत्रिय ही फक्त एक जात जमात नव्हती, तर जे राज्यावर यायचे तर ते स्वतःला क्षत्रिय म्हणून घेत होते. त्या अंगाने क्षत्रिय म्हणून आपण पाहू शकतो. आणि दुसऱ्या एका अंगाने की राज्यामधली जी म्हणजे एज ऑफ एम्पायर जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा जेव्हा हे राज्यांचा निर्मिती होते, राज्यांचा उदय होतो, तर त्यावेळेस ज्या राज्यामध्ये युयुत्सु भावना आहे, युद्धाची भावना आहे, अशांचंच आधिक्य असतं. आणि ब्राह्मणांमध्ये ही युयुत्सु भावना ही कायमस्वरूपी नव्हती, ती क्षत्रियात होती. त्यामुळे क्षत्रियांची युद्ध दिसतात, क्षत्रियांनी केलेले वेगवेगळे यज्ञ आपल्याला दिसतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्राह्मणांना आमंत्रित केलं हेही दिसतं. परंतु हे पाहून ज्याप्रमाणे सांस्कृतिक एक वर्चस्व निर्माण करण्यासाठी युद्ध करणे गरजेचं आहे हे जेव्हा कळू लागलं, तर नंतरच्या काळामध्ये इसवी सनाच्या 4-5व्या शतकापासून इतरही कम्युनिटीज किंवा ब्राह्मण पुढे जाऊन राज्य निर्मितीमध्ये हातभार लावू लागले. या सगळ्यामध्ये स्वतः कृष्णाने महाभारताच्या युद्धात भाग नाही घेतलाय. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. हो. द्वारकेचा राणा पांडवा घरी असं म्हटलंय. पण मग तो भाग नाही घेते. का नाही भाग घेतला तरी? काय कारण असावं? कृष्णाबाबत आपल्याला बऱ्याच गोष्टींबाबत गैरसमज आहे. एक तर आपण योद्धा कृष्ण म्हणतो, निश्चितपणे तो योद्धा कृष्ण आहे, पण ज्या प्रमाणात तो योद्धा आहे तर त्या काळात त्याच्यापेक्षा बलदंड असे योद्धे होते. जरासंधाचंच उदाहरण घेतलं तर जरासंधाने बऱ्याचदा आक्रमण केलेली आहे आणि काही वेळा जरी ती परतून लावायचा प्रयत्न केला आहे तर तो प्रयत्न हा कायमस्वरूपी प्रयत्न नव्हता. 17 वेळा हरवले. 17 वेळा. आणि त्याला आजही गुजरात राजस्थानमध्ये त्याला रणछोडदास म्हणतात. आणि कालयवनाचा तर प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मुशकुंद राजाचा, ज्याच्यामध्ये काल मागे लागला होता आणि कृष्ण धावत धावत पळत पळत तो एका गुफेत शिरला. बरोबर. तर हाही प्रसंग आपल्याला माहिती आहे. तर कृष्ण हा त्या अर्थाने योद्धा नव्हता, पण योद्ध्यासाठी जे आवश्यक आहे त्या म्हणजे महत्वाकांक्षा आणि युद्धाचं प्लॅनिंग, तर हे निश्चितपणे त्यांनी केलेलं आहे. ज्यावेळेस त्याने विदर्भ राजावर आक्रमण केलं आहे आणि रुक्मिणीला पळून नेलेलं आहे, तर त्यांनी बरोबर घडी साधली होती की तुटपुंज सैन्य जवळ असताना त्या सैन्याला हरून तो पळून गेलेला आहे. ज्यावेळेस मगध साम्राज्य आणि त्याचे सैनिक येऊ शकतात याची थोडी जरी त्याला चुणूक लागली असती तर त्यांनी तो प्रयत्न निश्चित केला नसता. बरोबर. त्यामुळे त्यांनी केलेला प्रयत्न हा एक खूप स्ट्रॅटेजिक मूव्ह स्वरूपात पाहावं लागेल आपल्याला. आणि कृष्णाने हा जो काही सगळा पट रचिलेला आहे त्याच्यामध्ये त्याला आपण द्वारकाधीश म्हणतो, द्वारकेचा राणा पांडवा घरी, पण तो द्वारकाधीश कधीच नव्हता. बरोबर आहे. बलराम हयात असताना कृष्णाला राजा बनणे हे शक्यच नव्हतं. बरोबर आहे. कारण हाच तर मुळात कळीचा मुद्दा कौरव पांडवात होता की जो मोठा व्यक्ती आहे, मोठा भाऊ आहे, त्याचं राज्य की लहान भाऊ राज्य. लहान भाऊ गेल्यानंतर मग लहान भावांची मुलं की मोठ्या भावाची मुलं, तर हाच कळीचा मुद्दा आहे. तर त्याच काळामध्ये बलराम हयात असताना, मोठा बंधू हयात असताना कृष्णाला राज्य मिळणं हे शक्यच नव्हतं. त्यामुळे द्वारकेचा खरा राणा हा बलराम होता. तर कृष्ण हा फक्त त्या मागचा एक युगनिर्माता असा आपल्याला व्यक्ती म्हणून पाहावा लागतो. पण बलरामाने भाग घेतला नाहीये महाभारताच्या युद्धात. कृष्ण लढला नाहीये आणि बलरामाने भाग घेतला नाही थेट. त्याचं कारण असं आहे की ते पशुपालक गणराज्य होतं आणि पशुपालक गणराज्यानंतर ते पुढे डायरेक्टली कन्वर्ट झालंय व्यापारी गणराज्यामध्ये. बरोबर आहे. आणि यादव कुळाचा जो ऱ्हास झालेला आहे, यादवी माजणे ज्याला आपण म्हणतो, तो ऱ्हास यामुळे झालाय की पशुपालक असल्या कारणाने त्यांचं नियमन करणं सोपं होतं, त्याला एक शिस्त होती. पण त्या शिस्तीमधलेच लोक जेव्हा प्रचंड प्रमाणात व्यापार करू लागतात आणि समृद्धी भरभराट येते, त्यानंतर त्यांचं नियमन करणं, त्यांच्यामध्ये कायदा सुव्यवस्था ठेवणं हे दुरापास्त होतं. ज्यावेळेस फक्त लालसा, हाव ह्या गोष्टी जागा घेतात त्यावेळेस युद्ध करणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या बाजूला सरतात. त्यामुळे युद्धाच्या अनुषंगाने यादवांची कधीच तयारी नव्हती. अच्छा. त्यामुळे यादवांची जी फौज आहे
त्या फौजेलाही तसं म्हटलं तर फक्त त्याचं नंबरच्या दृष्टिकोनातून, संख्येच्या दृष्टिकोनातून महत्व होतं. त्यांचं अपराजित्व त्यांनी कधी सिद्ध केलं नाही किंवा अच्छा. इतर आजूबाजूची साम्राज्य घेऊन आपलं एम्पायरही कधी वाढवलं नाही. बरोबर. त्यामुळं गणराज्य असल्यामुळं त्याची शक्ती ही खूप दुय्यम होती. त्यामुळं त्यांचं अस्तित्व कुरूंच्या अस्तित्वासमोर किंवा इतर जी काही प्रबळ राज्य आहे त्या अस्तित्वासमोर नगण्य असल्या कारणाने त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग घेणे की न घेणे याच्यामुळे फारसा काही फरक पडेल अशी परिस्थिती नव्हती. कृष्ण नीती ज्याला म्हणतात ती काय आहे? कृष्ण नीतीचं काही विशेष वैशिष्ट्य आहेत? तर कृष्ण नीती हा हा एक असा प्रकार आहे की ज्यामध्ये आपण गोष्टी ही प्लॅनिंगच्या स्वरूपामध्ये पाहिली जाते की लॉंग टर्म प्लॅन पाहिले जातात आणि शॉर्ट टर्म याच्यामध्ये ते एक्झिक्यूट केले जातात. आणि ज्या गोष्टीला मीन्स ज्याला म्हणतो साधनं, तर साधनांची साधन सूचिता लक्षात न घेता जे अच्छा. अंतिम ध्येय आहे ते लक्षात घेऊन वेगवेगळी ज्याला निगेटिव्ह कॉनोटेशन मध्ये कपट कारस्थान म्हणतात. पण ते कपट कारस्थान करत असतानाही जे अंतिम ध्येय ते ध्यानात घेऊन वेगवेगळ्या नीतींचा अवलंब करून जे शेवटचं अंतिम ध्येय आहे त्याच्याकडे वाटचाल करणं याला कृष्णनीती असं संबोधलं जातं. अच्छा, म्हणजे विदुर नीतीपेक्षा ती विदुराचं काय वेगळं हे होतं, विदुर नीतीमध्ये काही वेगळं म्हणणं आहे? विदुर नीतीमध्ये विदुरच म्हणजे विदुर हा विद्वान होता, त्याला राज्य शासन प्रशासन कळत होतं आणि तो वेळोवेळी कुरूंना मार्गदर्शन करत होता. पण ते करत असताना कुरु हे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड एम्पायर होतं. त्यामुळे त्यांच्या ज्या महत्वाकांक्षा होत्या त्या महत्वाकांक्षा राज्य अबाधित करणं, राज्याचा प्रसंगी जेव्हा अनुकूल परिस्थिती आहे त्यावेळेस ते वाढवणं, त्याचं वर्चस्व प्रस्थापित करणं या दृष्टिकोनातून ज्याला आपण मेंटेनन्स म्हणतो, मॅनेजमेंट म्हणतो, त्या मॅनेजमेंटच्या फॉर्ममध्ये विदुर नीती पाहिली जाते की ते आहे ते राज्य सुस्थितीत ठेवणे, ते वाढवणे आणि त्याला एक वर्चस्व निर्माण करणे. परंतु नव्हत्या गोष्टीपासून म्हणजे शून्यापासून साम्राज्य निर्माण करणे आणि मोठी मोठी महत्वाकांक्षी स्वप्न पाहणे आणि ती पाहत असताना टप्प्याटप्प्याची युद्ध जिंकत जाणे ही आहे कृष्णनीती. तर कृष्णनीती विदुर नीतीमध्ये असा मोठा फरक दिसून येतो. एस्टॅब्लिश सांभाळायचं असेल तर विदुर नीती, विदुर नीती. पण तुम्हाला शून्यातनं काही मोठं करायचं असेल तर तर कृष्णनीती. कृष्णनीती. हो. जबरदस्त. हा जो कृष्ण आहे महाभारतातला तो असा अर्जुनाचा जवळचा सखा आहे आणि मित्र आहे आणि पूर्ण त्या याच्यात गुंतलाय म्हणजे जागतिक व्यवहारामध्ये, व्यवहार आणि युद्ध, राजकारण. तो आणि मग भगवद्गीतेतला कृष्ण हा सारखाच आहे का त्याच्यात काय फरक आहे? मुळात कृष्णाची जी प्रतिमा भारतीय समाज मनावर प्रतिबिंबित झालेली आहे तर ती झालेली आहे साधारणतः 10व्या-11व्या शतकापासून, ज्यावेळेस भागवत हे साहित्याचं एक परिमाण मानून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथरचना झाल्या, वेगवेगळ्या प्रादेशिक भाषेत झाल्या. सूरदास आले, मीरा आली, वारकरी संप्रदाय आला महाराष्ट्रामध्ये आणि गौरांग महाप्रभू म्हणून बेंगॉलमध्ये जे संप्रदाय आला, ही वेगवेगळे लोकलाइज फॉर्म मध्ये जे संप्रदाय आले तर त्या सगळ्यांचा आधार हा भागवत आहे. त्यांचा आधार हरिवंश पुराण नाहीये, त्यांचा आधार विष्णू पुराणही नाहीये. कारण जसजसं आपण संस्कृतीची पुटं ही काढत घेऊन जसजसं याच्यातून प्रवास करतो आणि पुराणांकडे जातो, या पुराणांकडून वेदांकडे जातो, तर हा प्रवास करत असताना आपल्याला कळतं कृष्णाचे जे काही मोठं भव्य दिव्य रूप आहे ते हळूहळू संकुचित होऊ लागतं. ते निश्चितपणे मोठं आहे, महान आहे, पण त्याला ते देवत्व जे प्राप्त झालंय ते 10व्या शतकापासून झालंय आणि भक्ती मार्गाची जोड असल्यामुळं ते इतकं अफाट विश्वरूप झालेलं आहे की कृष्णाच्या रूपाला, त्याच्या व्यक्तिमत्वाला ज्या गोष्टी अजून मोठ्या करतील त्या सगळ्या गोष्टी त्याला चिकटल्या गेलेल्या आहेत. आपण पाणिनीने वर्णन केलेला कृष्ण पाहिला तर तो एक व्यक्ती स्वरूपातला कृष्ण आहे जो हळूहळू मूळ धरू लागलाय, हळूहळू लोकांमध्ये तो लोकप्रिय होऊ लागलेला आहे. कृष्ण म्हणतो तर त्या कृष्णाने मानवी समाजमनाचं आणि भारतीय समाजमनाचं इतका कंट्रोल, इतकं नियंत्रण घेतलेलं आहे की नंतरच्या काळामध्ये आज आपण भारतीय संस्कृती ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये गायन, वादन, नृत्य, चित्रकला, व्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्ट्स हे म्हणतात, या सगळ्यांचा गाभा कृष्ण आहे. कृष्ण आहे, कृष्णाच्या लीला आहेत. मला वाटतं गीत गोविंदाने जास्त योगदान दिलं. गीत गोविंदानेही ते तितकं जयदेवानी योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानानंतर त्याची पॉप्युलरिटी इतकी वाढलेली आहे की अगदी गाण्याचं, संगीताचं जर म्हणायचं झालं तरी कजरी, ठुमरी, बंदिश, खयाल, टप्पा हे जे सगळे प्रकार आहे हे सगळे कृष्णाच्या भोवती गिरक्या घालतात. यांचा विषय राम किंवा इतर कोणते दैवत नाही, ही कृष्ण आहे. कृष्ण आणि राधा, राधा जी त्याची पत्नी नव्हती, त्याच्या 2 पत्नी रुक्मिणी आणि सत्यभामा, त्याशिवाय 16,108 पत्नी त्याच्याशी ज्या जोडल्या गेल्या, त्यांचा तो पती म्हणून
जो संबोधला जातो, मानला जातो. तर त्याही नाही, तर राधा आणि कृष्ण त्यांचं प्रेम जे नंतरून विलग झाल्यानंतर परत कधी आयुष्यात भेटले नाही. तर त्यांचा प्रेम हे भारतीय संस्कृतीचा गाभा, ही मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मिनिएचर पेंटिंग जर पाहिलं, भारताच्या चित्रकला पाहिल्या, तर बुंदी, पहाडी, कालीघाटी या सगळ्या पेंटिंगचा विषय पण कृष्ण आहे. बरोबर आहे. गायनाचा विषय कृष्ण आहे, वादनाचा विषय कृष्ण आहे, नृत्याचा विषय कृष्ण आहे. त्यानंतर ज्या काही आपल्याला कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये त्या सगळ्यांचा विषय कृष्ण आहे. सर्वाधिक चित्रपट सुद्धा कृष्णावर काढले गेले. कृष्णावर काढलेले आहेत. सगळ्यात जास्त पद कृष्णावर आहे. बरोबर आहे. मीरा कृष्णाच्या भक्तीमध्ये इतकी लीन होते. सूरदास ज्याला डोळे नाही, तोही कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन होतो. अब बरोबर मैं आहे. नाचो बहुत गोपाल, ज्याचं गदिमांनी पुढे नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला हे बरोबर आहे. केलेलं आहे. तर इतकं व्यापक स्वरूपात लोक कृष्णामध्ये विलीन झालेत, विरघळून गेले आहेत. तर हे सगळं कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचं गारुड आहे, हे आपल्याला असं म्हणता येईल. नाही, पण मग जो आपला प्रश्न होता की हा जो महाभारतात मुळात भगवद्गीता नव्हती. हम्म. युएन सॅंगने पहिल्यांदा गीतेचा उल्लेख केलाय हम्म. आणि गीतेमधलं जे तत्वज्ञान त्याने सांगितलंय, हम्म. मग त्याच्यामध्ये पुन्हा कृष्ण येतो पुन्हा. हम्म. तर हे जे तत्वज्ञान हम्म. आणि कृष्ण यांचा काय संबंध आपल्याला दाखवता येईल? म्हणजे गीता जी तत्वज्ञान आहे, तर गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे, तर नक्की काय सांगितलंय? गीतेचं काय म्हणजे प्रवृत्तीवादी आहे का निवृत्तीवादी आहे? गीता निश्चितपणे प्रवृत्तीवादी आहे. हम्म. गीतेचा जो सार आहे त्याच्यामध्ये सांख्य तत्वज्ञानाचा वापर वारंवार केलेला आहे. प्रकृती आणि पुरुष दाखवत असताना, ठीक आहे, हम्म. प्रकृती आणि पुरुष दाखवत असताना पुरुषाचं सर्वोत्तम रूप म्हणून पुरुषोत्तम स्वरूपात कृष्ण हा पूजला जातो. पण हे करत असताना ज्या सांख्य तत्वज्ञानाचा आधार घेतलेला आहे, ते सांख्य तत्वज्ञान मुळात आस्तिकतेला सपोर्ट करणारे तत्वज्ञान नाही, हम्म. ते नास्तिकतेकडे झुकणार आहे. पण ते तत्वज्ञान गीतेने वापरून ते पूर्ण त्याला आस्तिक बनवलं आहे. अच्छा. ज्याला जीवात्मा परमात्मा म्हटलेलं आहे, आणि हे दोन वेगळे आहेत. पण शेवटी हा जो जीवात्मा आहे तो परमात्म्यात विलीन करायचा आहे आपल्याला, या बरोबर. दृष्टिकोनाने झेप घेतलेली आहे. म्हणजे जी कर्म दिलेली आहे, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हे सांगत असताना, म्हणजे निवृत्तीकडे झेप घेत असताना किंवा निवृत्तीवादाचा संदेश देत असताना, तू हे कर्म केलं पाहिजे, कारण हे कर्म करणं याच्यासाठी मी तुला साधन नेमलेलं आहे. मी तुझ्या करवी हे कर्म करून घेतोय. अच्छा. त्यामुळे कर्माची जी काही बंधन आहेत, त्याचे जे पाप पुण्य लागणार आहे, ते तुला लागणार नाही, ते मला लागणार आहे. अच्छा. आणि तुला ते कर्म करायचे, पण ती फळाची अपेक्षा न करता. म्हणजे एकीकडे हा अनासक्ती योग सांगितलेला आहे, बरोबर. पण त्याच वेळी कर्म करणे का गरजेचं आहे हे सातत्याने बिंबवलेलं आहे. त्यामुळे हे खूप इंटरेस्टिंग मिक्सचर आहे, आणि हे मिक्सचर आपल्याला निश्चितपणे सांगून देतं ही नंतरच्या काळामध्ये कृष्ण कथेला जोडलेली एक पुरवणी आहे. ओके. ज्याच्यामध्ये कृष्ण हा उदात्त दाखवण्यासाठी त्याचं फक्त उदात्तीकरण, कारण तो युद्ध तर करत नाही, मग त्याचं उदात्तीकरण हे तत्वज्ञानाच्या स्वरूपात दाखवून तो एक मोठा भव्य तत्वज्ञानी आहे. यासाठी जी त्याच्या आधीची उपनिषदाची तत्वज्ञान आहेत, त्याच्या आधी शांती पर्वामधली जे तत्वज्ञान आहे, त्याच्या आधी सांख्य योग जो आहे, त्या सगळ्यांचं सरमिसळ केलेली आहे. आणि असं काहीतरी मिश्रण तयार केलेलं आहे की जर नीट त्याचा अभ्यास केला तर हे सगळं तत्वज्ञान एक दुसऱ्याच्या विरोधी जाणार आहे, पण त्याच्यातूनच मार्ग काढून कृष्णाचं एक भव्यतम असं रूप साकार केलेलं आहे. ओके. आणि बौद्धांचा अष्टांग मार्ग पण याच्यामध्ये आहे गीतेमध्ये? बौद्धांचा अष्टांगिक मार्ग गीतेमध्ये निवृत्तीवाद, जेव्हा अनासक्तीवाद सांगितला जातो, तर त्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. म्हणजे सगळे अटॅचमेंट सोडायचे आहेत, पण हे सोडत असताना कर्म सोडायची नाहीये. कर्म तर करायची आहे, आणि ती कर्म कोणती करायची, तर विहित कर्म करायची. म्हणजे ती सांगून दिलेली, आपण जी कर्म निवडतो ती कर्म नाही, तर तुला कर्म करण्यासाठी कुणीतरी नियुक्त केलेलं आहे, आणि म्हणून ते तुला करायचं आहे, आणि ते नियुक्त करणारा मी आहे. पाठीराखा म्हणजे हो, त्या सगळ्यांचा पाठीराखा तो आहे. म्हणजे कर्माची सगळी बंधन आणि सगळ्या दोऱ्या कृष्णाने आपल्या हातात घेतल्यात, आणि तुम्ही फक्त त्याची साधनं आहेत, अशा प्रकारे त्यांनी ते बिंबवलेलं आहे. ओके. म्हणजे मग समजा आपला महाभारतातला एक कृष्ण जो एक क्षत्रिय आहे, ज्याला आपलं गणराज्य पुन्हा एकदा स्थापित करायचं ही महत्वाकांक्षा असलेला व्यक्ती आहे, आणि ज्यावेळी तो पांडवांची मदत घेतो, इन रिटर्न त्यांनाही सत्तेवर चढवतो. नंतरच्या काळात गीतेमधला कृष्ण तो तत्वज्ञान एकत्र आणतो सगळं भारतातलं, आणि त्याला निवृत्तीवादी ठेवून सुद्धा प्रवृत्तीवादी स्वरूप देतो. आणि पुढचं म्हटल्याप्रमाणे गीत गोविंदापासून आलेला मग आता सांस्कृतिक कृष्ण, बरोबर, की जो आता पूर्ण चित्रकला, संगीत, चित्रपट या सगळ्यातनं म्हणजे पसरलेला आहे. अशा विविध प्रकारे कृष्णाची उत्क्रांती झाली आहे. या पुढची दिशा कुठली असेल असं वाटतं? कृष्ण अजून कुठल्या स्वरूपात उत्क्रांत होईल?
कृष्ण ज्याप्रमाणे ज्या वयोगटातल्या व्यक्तींना त्याप्रमाणे आकर्षित करतो. बाळकृष्णही आकर्षित करतो, रासलीला करणारा कृष्णही तरुणांना आकर्षित मोहून टाकतो. तत्वज्ञानी कृष्णही आहे, कृष्ण काहींसाठी योद्धा आहे, कृष्ण काहींसाठी सखा आहे. तर अशा स्वरूपात आणि काही विश्वरूप दर्शनही दाखवतो कृष्ण. तर अशा सगळ्या स्वरूपातला कृष्णाचा जीवनपट आहे. तर जीवनपटामध्ये सगळ्यांना काही ना काहीतरी स्टेक्स वाटतात, सगळ्यांना तो आपलाच वाटतो. त्यामुळे प्रत्येकाला तो कृष्ण आपल्या व्यवहारातून, आपल्या संस्कृतीतून प्रतिबिंबित होणारा वाटतो. पण हे करत असताना त्यांना ही गोष्ट अजिबात आढळून येत नाही, कारण कृष्ण हा दशावतारामध्ये एक रूप, 8वं रूप जे म्हणतात त्याला, 8वा अवतार असताना तो 7व्या अवतारानंतर येतो. 7वा अवतार हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि तो पुरुषोत्तम तो एक पत्नीत्व धरणारा आहे. त्यानंतर येणारा कृष्ण हा 16,108 रुक्मिणी आणि सत्यभामा या सगळ्या बायका असणारा आहे. तर हा कृष्ण आणि त्याच्या आधी, इमिजिएटली आधी राम. तर रामाचं जर एकंदर वर्च्यू ज्याला म्हणतो, एकंदर जो गुण आहे, तर तो जर सर्वोत्तम गुण मर्यादा पुरुषोत्तम आहे. पुरुषोत्तम यासाठी तो एक पत्नी व्रतधारी आहे. तर जर तो असेल तर त्याच्या पार्श्वभूमी आपण कृष्ण कसा एक्सप्लेन करणार? पण हेच भारतीय संस्कृतीचं मोठं डायनॅमिझम आहे, की ज्याच्यामध्ये कृष्ण हा तितक्या प्रमाणात कधी कधी त्याही पलीकडे जाऊन, रामाहून पलीकडे जाऊन प्रत्येकाला आपला वाटणारा असा देव आहे. रामाचं स्वरूप, रामाचं सगळं आपण एक डिवाइन स्वरूपात कॉन्टेक्च्युअलाइज करतो, परंतु कृष्णाचं करताना तसं करावं अशी गरज वाटत नाही. मीरेला, संत मीराबाईला कृष्णाची मूर्ती घेऊन त्याचं भजन करावं असं वाटतं, त्याला कवटाळावं असं वाटतं. तोच माझा पती आहे अशी अधिकारवाणीनी गाजवावं लागतं. कृष्णाचं जे स्वरूप विठ्ठलाच्या स्वरूपात पुढे येतं, त्या बाबतीत जनाबाई शिवीगाळ करून, अभद्र शब्द वापरून कृष्णावर आपला अधिकार गाजवते. सूरदास आहे, पुढे प्रत्येक व्यक्तीने कृष्णावर अधिकार गाजवलेले. त्यामुळे कृष्ण एक खूप असिमेट्रिक, फ्लेक्झिबल अशा स्वरूपातलं व्यक्तिमत्व आहे. आणि ते व्यक्तिमत्व प्रत्येकाला आपापलं वाटतंय, आपलंसं करून घ्यावं असं वाटतंय. अगदी जैन धर्मियांना, जैन धर्मियांचा इतिहास, जैन धर्मियांचा जे देव मुनी वगैरे जे सांगितले आहे, त्याच्यामध्ये कृष्ण हा गाभा आहे. कारण गुजरात भागामध्ये जैन धर्म जास्त पसरलेला आहे आणि त्याच भागात कृष्ण कथा आहेत. तर कृष्ण कथा पुढे स्वरूपात पसरवायचं काम, किंवा जैन धर्मामध्येच कृष्ण कथा इतक्या आहेत, राम, बलराम, प्रतिबलराम वगैरे वगैरे ते सांगितलेले आहेत. त्यामुळे कृष्ण कथा त्यांच्या याच्यामध्ये इतकी इंटरवोवन आहे, अशा प्रकारे त्याची वीण आहे की वीण जैन धर्माला ती सोडवता येत नाही. तो त्यांचा त्याचा पार्ट झालेला आहे असं आपल्याला दिसतं. जबरदस्त. कृष्ण डीडी कोसांबीने असं म्हटलंय की बुद्ध जो होता त्याला स्पर्धा करण्यासाठी म्हणून कृष्ण आणला गेला, आणि बुद्ध थोडा गंभीर, डोळे बंद करून ध्यान करणारा, तर त्या पार्श्वभूमीवर मोरपीस खोसून सौंदर्याचा आसक्ती धरणारा, अशा प्रकारचा कृष्ण एक कॅरेक्टर विकसित झालंय. त्याच्या पुढ्यात असं दिसून येतं की म्हणजे भारतीय सभ्यतेने विकसित केलेलं सर्वात महत् कॅरेक्टर, की जे सर्वात जास्त बहुरूपी आहे आणि विविध दिशांनी पसरलंय, ते म्हणजे ते कृष्ण आहे. श्रावणात घननिळा बरसला, मग त्यातही पुन्हा तो कृष्ण आहे. तो ढगात पण आहे, तो पाण्यात आहे, तो विविध प्रकारे, म्हणजे विविध प्रकारे याचा तो अभिव्यक्त करतोय. आणि अशा प्रकारे म्हणजे मग ती जी विकसितपणा आहे, तो विकसितपणा याहून पुढे कुठे जाईल असं वाटतं? म्हणजे अजून काय त्याचं रूप होऊ शकतं? म्हणजे हा विकसितपणा पुढे जाऊन निश्चितपणे चित्रकला, नृत्य, गायन याचा गाभा आहेच आणि तो अजून उत्क्रांत होत जाईल. पण त्याही पलीकडे जाऊन या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये एआयचं इंटिग्रेशन होत असताना कृष्ण ही संकल्पना, ही अभिव्यक्तीच अशी आहे की ती कुणाला सोडवत नाही. कोणत्याही स्वरूपात व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील, मग तो प्रियकर म्हणून असेल, तो सखा म्हणून असेल, तो तत्वज्ञानी म्हणून असेल, तो योद्धा म्हणून असेल, तो नटखट खट्याळ असेल, जो माखन चोर आहे गोकुळचा, अशा स्वरूपात असेल, तर तो कृष्ण सगळ्यांना हवा असं वाटणार आहे. त्यामुळे संस्कृती जरी पुढे जाती आहे, तरी त्या प्रवाहामध्ये कृष्ण हा थांबणारा नाहीये, कृष्ण प्रवाही होणारा आहे. आणि मुळात त्याचं प्रवाही पण आणि त्याच्यामधले जे काही गुण आहे, म्हणजे जो स्वतः म्हणतो की भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा. म्हणजे 16,108 बायका असणाऱ्या व्यक्तीला सर्वसाधारणपणे कोणीही भोगी म्हणेल, परंतु कृष्ण हा योगी म्हणून बसला जातो. हाच समाज त्याला योगी म्हणून बसतो. इथेच याचं सगळं गूढ आणि याचं जे काही रहस्य आहे इथं समाविष्ट आहे, की याच्यामधलं जे अंतर्द्वंद्व आहे त्याचं सगळं विसर पडून समाजाने तो स्वीकारलेला आहे. आणि यामध्ये अंतर्द्वंद्व आहे
यामुळेही त्यांना त्या आंतरद्वंद्वाचा कधी अडसर येत नाही किंवा अडचण येत नाही. हे बरोबर दोन्ही एका ठिकाणी एकवटले तरी लोकांना कृष्ण प्रिय आहे हे बरोबर असं दिसतं. त्यामुळं वेगवेगळे जे आंतरद्वंद्व येतील किंवा याला जे चॅलेंजेस येईल, या सगळ्या चॅलेंजेसला घेऊन कृष्ण विश्वरूप धारण करेल आणि हे सगळं एकवटलं जरी असेल तरी तो कृष्ण सगळ्यांना हवा असं वाटेल, असंच ते कॅरेक्टर आहे. जबरदस्त. म्हणजे समजा राम किंवा बुद्ध हे एक प्रकारे आदर्श रूप आहेत, आदर्श रूप आहे. पण कृष्ण हा त्याच्याहून जास्त विकसित असं रूप आहे. म्हटल्याप्रमाणे अंतर्द्वंद्व पण आहेत. हम्म, तो काय अगदी परफेक्ट नाहीये, हम्म. पण त्याच वेळी तो हवा हवा असा आहे, हवा असा आहे. तो आज जवळचा आहे, हम्म. तो आपला वाटतो हम्म. आणि तो सगळ्यामध्ये पसरला आहे. नक्कीच. विविध संगीत, कला, नृत्य हम्म. किंबहुना अनेक धर्मांमध्ये संगीत, कला, नृत्याला दुय्यम मानलं गेलं दुय्यम मानलं. किंवा दूर ठेवलं गेलं. तर कृष्णाने त्याला धर्माचा गाभा एक प्रकारे बनवलाय आणि त्यातनं मग तो म्हणजे एक प्रकारे विलसित आहे हम्म. असंही म्हणता येईल. विशेषतः संगीत हो, की तो स्वतः बाप मुरलीधर आहे मुरलीधर आणि त्याचाच प्रभाव हा अगदी प्राण्यांवरही पडतोय. प्राण्यावरही पडतो. म्हणजे तो इतर गोपाळांसारखा धावाधाव करून गायी जमवत नाहीये, तो नुसतं उभा राहिलाय. हम्म. तर त्या संगीताच्या प्रभावाने गायी जमा झालेली होत आहेत. हो. तर त्यामुळे हा जो सतत म्हणजे इथॉस आहे, सांस्कृतिक इथॉस आहे, हम्म. तो एक भारताचा एक मेन गाभा आहे असं आपल्याला निश्चित नक्कीच म्हणता येईल. नक्कीच. तो गोराख्यामध्ये आहे, तो गोवर्धनधारी आहे, जे इस्टॅब्लिश देव आहे, ते देवांची जी अवकृपा होती ते अवकृपेपासून वाचवणारही आहे. वाचवणार पण आहे. म्हणजे तुमचा तो सखा आहे. सखा हा शब्दच इतका चार्मिंग आहे, इतका हम्म. मॅजिकल आहे की त्याच्या पलीकडे मला वाटत नाही की कोणत्याही धर्मामध्ये किंवा कोणत्याही संस्कृतीमध्ये याहून चांगलं रूप सख्याचं आहे. एक्झॅक्टली. कारण तो सखा, जो अर्जुनचा सखा आहे, तो सारथी आहे, तो मार्गदर्शनही करतो, तो त्याचा मार्ग प्रज्वलितही करतो आणि वेळोवेळी त्याच्या प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक अडीअडचणीला त्याला एक एक मदतगार म्हणून उभा राहतो. तर हे सख्याचं जे स्वरूप आहे ते मला नाही वाटत इतर धर्माच्या ग्रंथामध्ये कुठे दिलेलं आहे. त्याच स्वरूपात माझ्या सोबत राहावं, तू इतर कोणाला विचार करू नये अशी काही अटकळ नाहीये आणि फक्त एक प्रेम होतं, जे प्रेमाचं मूर्तिमंत स्वरूप आहे ते माझ्या जीवनात नेहमी तेवत राहील. तू दुसऱ्या ठिकाणी जाशील, मी दुसऱ्या ठिकाणी जाईल, कधी संयोग होणार नाही, कधी भावना येणार नाही कधी भेटायची, ज्याच्यामध्ये देह एक दुसऱ्याशी विलीन झाले पाहिजे अशी भावना नाहीये, शरीर सुखाची काही अपेक्षा नाहीये. अशा स्वरूपातलं प्रेमकथा मला वाटत नाही इतर कोणत्या धर्मग्रंथात आहे आणि धर्मग्रंथाने ती इतक्या प्रमाणात उचलून धरलेली आहे. बरोबर. यामुळेच म्हणजे कृष्णाचं कॅरेक्टर हे अखिल भारतीय स्तरावर काय म्हणजे अगदी अकबराची आई जी होती हो ती कृष्ण भक्त होती हो. आणि मग त्यामुळे मग त्यातनं अकबराला पण तो वारसा म्हणजे एक प्रकारे मिळाला आणि अशा प्रकारे भारताची जी कथा आहे म्हणजे ती या कृष्णाच्या कथेतनं पुढे सरकते पुढे सरकलेली आहे. असं आपल्याला म्हणतात की हो. आपण आयडिया ऑफ इंडिया म्हणतो, हो, त्यात कृष्ण एक प्रकारे मध्यभागी आहे मध्यभागी त्या आहे. कल्पनेचा असंही हो. म्हणता येईल. नक्कीच. छान. आपण एक खूप छान चर्चा कृष्णावर केली आणि त्यातनं कृष्ण एक असं कॅरेक्टर डेव्हलप होत गेलं. तर अशा प्रकारची चर्चा आपण यापुढे करत राहू. नक्कीच. तर अमित भगत तुमचं म्हणजे आभार की अशी चर्चा तुम्ही घडून आणलीत आणि यापुढे अशा चर्चेमध्ये भाग घ्याल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.